तू ही रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्णव आणि ईश्वरी पासून. अर्णव आणि ईश्वरी दोघेही कारमधून जात असतात तर समोरच त्यांना काही घोळका झालेला दिसतो. तर आता ती गाडी बंद असते तर आता रिपेरी करत थांबलेले असतात. तर आता अर्णव बघतो त्या गाडीकडे. हे ते का थांबले तसं म्हणतो अर्णव. माहित नाही असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे अर्णव हॉर्न वाजवतो बघा प्रेक्षक हो. तर ती लोक म्हणतात थांबा. तर आता इथे अर्णव म्हणतो व्हॉट. तर आता अर्णवला राग येतो आणि आता तो आपली मुंडी खिडकी बाहेर काढतो आणि म्हणतो एक्सक्यूज मी हॅलो वॉट्स द प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे असं म्हणतो अर्णव. साहेब गाडी बंद पडली आहे असं म्हणतो तो माणूस. गाडी बंद पडले तर मीटरवर टाकून पाठीमागे घ्या ना असं म्हणतो अर्णव. मध्येच काय लावून ठेवले आहे असं म्हणतो अर्णव. केला प्रयत्न चालूच होत नाही असं म्हणतात ती लोक. हा असं म्हणतो अर्णव. काय स्टुपिडिटी आहे असं म्हणतो अर्णव. मी सिंदूर तू इथेच बस मी आलो असं म्हणतो अर्णव. तर आता इथे अर्णव उतरतो बघा प्रेक्षक हो आणि आता तो त्या कारच्या दिशेने जातो. काय प्रॉब्लेम आहे असं म्हणतो अर्णव. अहो साहेब अचानक काय झालं ते कळत नाही असं म्हणतो तो माणूस. थोडं मागे घ्यायची ना इथे मध्येच गाडी लावली तुम्ही कसं जाणार माणूस पुढे असं म्हणतो तो. हे प्रयत्न केले आम्ही असं म्हणतो तो माणूस. चालू होत नाहीये आम्हाला इथे दत्ताच्या मठामध्ये जायचं असं म्हणतो तो माणूस. तो तर तिकडे आहे तुम्ही गाडी इथे का लावली मग असं म्हणतो अर्णव. ती अचानक बंद पडली मध्ये असं म्हणतो तो. ओके घ्या धक्का मारून पाठीमागे घ्या असं म्हणतो अर्णव. तो घेतो असं म्हणतात ती माणसं. तर आता इथे अर्णव ओळतो आणि जात असतो बघा प्रेक्षक हो. तर आता तेवढ्यातच पाठीमागून तो माणूस येतो आणि चाकू घेऊन हल्ला करायला लागतो अर्णववर. तर अर्णव वळतो बरोबर आणि त्याचा हात पकडतो. तर आता इथे ईश्वरी सर सर करत बाहेर येते. सर सर असं म्हणत असते ईश्वरी. तर आता त्या माणसाला खूप मारतो अर्णव. तर दुसरा माणूस येतो बघा प्रेक्षक हो मारण्यासाठी अर्णवला. तर आता ईश्वरी ढकलून टाकते त्याला. तर आता ईश्वरी मारायला लागते ते दुसऱ्या माणसाला पण. तर अर्णव पण मारत असतो दुसऱ्या माणसाला. तर आता सर सर असं म्हणत असते ईश्वरी. तर ती दोन माणसं निघून जातात. सर 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 प्लीज प्लीज जाऊ नका सर असं म्हणते आता ईश्वरी. नको ना प्लीज असं म्हणते ईश्वरी. तो केस असं म्हणतो अर्णव. सर आपण लगेच निघूया इथून मला खूप भीती वाटते असं म्हणते आता ईश्वरी. गाडी मध्ये का ठेवले मागे तिथे थोडी जागा आहे निघूया चला असं म्हणते ईश्वरी. चल चल असं म्हणतो अर्णव. तर आता इथे ईश्वरी जाऊन बसते बघा प्रेक्षक आपल्या जागेवर. सर असं म्हणते ईश्वरी. सर प्लीज चला चला असं म्हणते ती. तर आता अर्णव म्हणतो ओके बस असं म्हणतो तो. तर आता अर्णव बसतो बघा प्रेक्षकांच्या गाडीमध्ये. तर आता इथे तो गाडी चालू करतो. तर आता दत्ताचं मंदिर दाखवले. गुरुजी गुरुजी असं म्हणतात ते. मठातली माणसं आणि राजशिर्के आलेत असं म्हणतो तो. आले का असं म्हणतात गुरुजी. बरं बरं असं म्हणतात ते. तर आता अर्णव आणि ईश्वरी आलेले असतात. या 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 असं म्हणतात गुरुजी. नमस्कार गुरुजी असं म्हणते ईश्वरी. नमस्कार नमस्कार असं म्हणतात ते. तुमचीच वाट पाहत होतो असं म्हणतात ते. पण उशीर झाला तुम्हाला असं म्हणतो तो. हो ते रस्त्यात ना आम्हाला असं म्हणते ईश्वरी थोडं ट्रॅफिक लागलं आणि तसंही आम्ही घरातून वेळानेच निघालो होतो असं म्हणतो अर्णव. हरकत नाही मला तुमची रूम दाखवतो असं म्हणतो तो. उद्या पहाटे 5:30 आपल्याला पूजा चालू करायची आहे या असं म्हणतात गुरुजी. तर आता इथे घेऊन जात असतात ते गुरुजी. त्यांना काय सांगते सगळं असं म्हणतो अर्णव. सर मी फक्त राहू दे चोके असं म्हणतो अर्णव. चल असं म्हणतो तो. तर आता इथे मठामध्ये आलेले असतात ते. या असं म्हणतात गुरुजी. ही तुमची रूम असं म्हणतात ते. आता आराम करा तुम्ही पहाटे सगळं आवरून त्या पूजेला बाहेर असं म्हणतात आता गुरुजी. तर बघा प्रेक्षक मठाची खोली दाखवली आहे ना ही खरं तर रमाकांतची खोली आहे. खरं तर हे अर्णव आणि ईश्वरीचंच घर आहे. त्याचं रूपांतर करून त्याच मठ बनवलंय बघा प्रेक्षक हो. मी सिंदूर असं म्हणतो अर्णव. प्लीज नो वे असं म्हणतो अर्णव. सर नो वे म्हणजे काय आता असं म्हणते ईश्वरी. इथे राहायचं आपण आता असं म्हणतो अर्णव. मठ आहे सर असं म्हणते ती. व्हॉट मठ काय ते गादी पण नाही ह्याच्यावर असं झोपायचं असं म्हणतो अर्णव. आहेत ना गाद्या घालून घ्यायचं आणि तर अहो अहो असं म्हणते ईश्वरी. इथे का ठेवले ती गाद्या असं म्हणतो तो. सर एक मिनिट मठ आहे मठ. इथे ना लोक सेवा करायला येतात करून घ्यायला येत नाहीत हा असं म्हणते आता ईश्वरी. आणि सर याला ना बाज म्हणतात बाज. वर्ण गाद्या वगैरे टाकत नाहीत हा असं म्हणते आता ईश्वरी. काय म्हणतात असं म्हणतो अर्णव. बाज असं म्हणते ती. ऐक असं म्हणते ईश्वरी. सिंदूर काय झालं असं म्हणतो तो. अहो ते गुंडाने ढकललं ना त्यावेळी जर हाताला लागला असं म्हणते ती. बघू असं म्हणतो अर्णव. तर आता तिचा हात बघतो. मी विचारतो आईस पॅक वगैरे ऐका असं म्हणतो तो. सर आम्ही मठात आईस पॅक वगैरे कुठे आहे इथे काय सर असं म्हणते ती. एवढं मोठं मठ आहे एवढी मोठी माणसं राहतात इथे असेल ना काहीतरी असं म्हणतो अर्णव. फ्रे वगैरे असेल ना असं म्हणतो तो. राहू दे एवढी रात्र झाली आहे कशाला जाते बाहेर वगैरे होईल सगळं नीट असं म्हणते ती. ठीक आहे असं म्हणते ती. आवडते मी असं म्हणते ती. बघू असं म्हणतो अर्णव. तर तिचा हात बघतो तो. जाता बसवतो तिला हळूहळू असं म्हणतो तो. बघू असं म्हणतो तो आणि तिचा हात बघत असतो. इथे इथे असं म्हणत असतो अर्णव. हो इथे असं म्हणते ईश्वरी. आय एम सॉरी असं म्हणतो अर्णव. ते माझ्यामुळे नाही सर खरं तर मी सॉरी म्हणायला हवं असं म्हणते ईश्वरी. म्हणजे मीच जरा रागात अशी गेली आणि हे सगळं झालं असं म्हणते ईश्वरी. सॉरी असं म्हणते ईश्वरी. दॅट्स ओके असं म्हणतो अर्णव. चुकते असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णव तिचा हात बघत असतो कुठे लागलाय म्हणून. सर असं म्हणते ईश्वरी. आपल्याला ते गुरुजी म्हणाले होते की तुमच्यावर एक मोठं संकट येईल ते हेच असेल का असं म्हणते ईश्वरी. जाऊ दे गणबाप्पाच्या कृपेने दूर झालं ना बरं झालं असं म्हणते ईश्वरी. तर आता ईश्वरी म्हणते सर थँक्यू असं म्हणते ईश्वरी. असं म्हणतो अर्णव. तुम्ही एवढ्या आमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकून इथे आलात या पूजेसाठी तयार झालात. आता बघा ही कॉम्पिटिशन ना आपणच जिंकणार आहोत असं म्हणते आता ईश्वरी. एवढा कॉन्फिडन्स असं म्हणतो ना हा असं म्हणते आता ईश्वरी. कारण आपण दोघे एकत्र असल्यावर आपल्या समोर कुठलं संकट मोठं वाटत नाही असं म्हणते आता इथे ईश्वरी. अर्णवचा हात पकडून बघा प्रेक्षक. आपण दोघे एकत्र असलो की या संकटावर मात करू शकतो असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णव आणि ईश्वरी दोघांकडे बघत असतात बघा प्रेक्षक एकमेकांकडे. हे असे काय म्हणतात असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या डोळ्यांमध्ये बघत असतात बघा प्रेक्षक. मी ऑइंटमेंट विचारून येतो असं म्हणतो अर्णव त्या गुरुजींना. ओके असं म्हणतो अर्णव. तर आता थांब इथेच रिलॅक्स असं म्हणतो तो. तर आता इथे तिचा हात देतो तो तिच्याकडे. तर आता इथे जातो बघा प्रेक्षक अर्णव बाहेर. इथेच बस असं म्हणतो अर्णव आणि आता तो निघून जातो तिथं. तर आता इथे
इथे दोघे अर्णव आणि ईश्वरी झोपलेले असतात. तर अर्णवला आड असं चावत असतात. ईश्वरी मात्र खाली झोपलेली असते आणि अर्णव वरती झोपलेला असतो. तर आता ईश्वरी बघते त्याला खूप डास चावायलेत म्हणून. तर आता इथे बघतच असते ती तिच्याकडे. तर अर्णवला मात्र खूप जास्त डास चावत असतात. ईश्वरी आता तिच्याकडे बघतच असते आणि त्याला खूप अस्तव्यस्त होत असतं. सगळीकडे येतो आता खाजून घेत असतो. ईश्वरीला बघून खूप हसायला येत असतं. तर आता तो चादर ओढून घेतो. तर अर्णवला परत वैताग येतो. चादर फेकून टाकतो तो. तर आता ईश्वरी उठून बसते. खरंच खूप फनी सीन आहे प्रेक्षक हे. ईश्वरी बघते इकडे तिकडे. तर आता तिला एक पेपर दिसतो. तर बघा प्रेक्षक अर्णवला खूप गरम होत असतं ना, त्यामुळे आता इथे ईश्वरी येते आणि तिच्या बाजूला बसते आणि पेपर असतो तिच्या हातामध्ये. तर आता ती वारा घालत असते अर्णवला. तर आता अर्णवला छान झोप लागते. तर आता इथे जेल दाखवले. तर आता इथे राकेश असतो. राकेश आता काहीतरी लपवलेला असतो ते काढतो आता बाहेर. तर आता तो फोन असतो. तर आता राकेश बोलायला लागतो. तर आता तो सौदामिनीला कॉल केलेला असतो. हॅलो असं म्हणते सौदामिनी. राकेश बोलतोय. झोप लागली की उडायली आता असं म्हणतो राकेश. बोलायचं काय काम आहे तुझं असं म्हणते सौदामिनी. उद्या फायनली तो इव्हेंट होणार आहे आणि आता हा इव्हेंट अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यातला सगळ्यात शेवटचा इव्हेंट असेल आणि त्यासाठी माझा प्लॅन रेडी आहे. मला फक्त एकच गोष्ट करायची. काय करायचं असं म्हणते सौदामिनी. उद्या सकाळी पोलीस मला इथून जेपी हॉस्पिटलला घेऊन जाणार आहेत असं म्हणतो. उद्या नेणार आहेत ना असं म्हणते सौदामिनी. मग आज कसं कळलं तुला. तोच तर प्लॅन आहे माझा असं म्हणतो राकेश. आता ऐका उद्या पोलीस मला जेपी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना ऑन द वे मी पोलिसांच्या तावडीतून बाहेर पडणार असं म्हणतो राकेश. त्यानंतर मी तुम्हाला ज्या ठिकाणी भेटायला बोलवेल त्या ठिकाणी तुम्ही तुमची गाडी घ्या हजर राहा असं म्हणतो राकेश. आणि मग आपण दोघे जाऊ तिथूनच इव्हेंटला असं म्हणतो राकेश. आणि मग होईल अर्णव ईश्वरीचा अंत. कळलं असं म्हणतो राकेश. कॉन्फिडन्स उत्तम आहे असं म्हणते सौदामिनी. पण प्लॅन एक्झिक्यूट झाला ना तर आपण भेटूया असं म्हणते सौदामिनी. हो असं म्हणतो राकेश. मी तुम्हाला आधीच मेसेज करून ठेवतो. भेटू द्या असं म्हणतो राकेश. भेटू असं म्हणते आता सौदामिनी. कुठून येतो याला एवढा कॉन्फिडन्स असं म्हणते आता सौदामिनी. कारण आजची रात्र तुमच्या दोघांच्या आयुष्यातली शेवटची रात्र असणार आहे असं म्हणते आता इथे राकेश. तर आता अर्णव आणि ईश्वरी तयार होऊन आलेले असतात. खूप छान तयार झालेली असते ईश्वरी नथ वगैरे घालून. तर आता इथे दत्त महाराजांच्या फोटोला हार वगैरे घातलेला असतो. तर अर्णव आणि ईश्वरी येतात पूजेसाठी. गुरुजी असं म्हणते ईश्वरी. नमस्कार करते असं म्हणते ती. तर आता दोघेही नमस्कार करतात. असू दे असं म्हणतात गुरुजी. आता आपण पूजेला सुरुवात करूया असं म्हणतात ते. तर आता इथे बघा प्रेक्षक पूजेला सुरुवात करतात गुरुजी. तर अर्णव आरती घेतो. तर आता इथे गुरुजी चालू करतात आरती. तर आता जोडीने अर्णव ईश्वरी पूजा करत असतात. या पूजेला बसूया असं म्हणतात गुरुजी. तर आता इथे पूजेला बसलेले असतात अर्णव ईश्वरी. तर आता हवन चालू होतो त्यांचा. तर आता ईश्वरी त्याला शिकवत असते असा हात पकडा वगैरे म्हणून. कुंकू लावा असं म्हणतात गुरुजी. तर आता कुंकू वगैरे लावत असते ईश्वरी. तर आता होमची सगळी तयारी झालेली असते आणि आता ते होम करत असतात बघा प्रेक्षक अर्णव ईश्वरी. आता पूजा झालेली आहे असं म्हणतात गुरुजी. तुम्ही दोघं त्या स्पर्धेला चाललात तिथे तुम्हाला भरपूर यश मिळो अशी माझी शुभेच्छा आहे असं म्हणतात गुरुजी. तर आता खूप आनंद झाला असतो अर्णव ईश्वरीला. प्रत्यक्ष ईश्वराचे शुभ आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत असं म्हणतात गुरुजी. तर आता ते पाया पडतात. तर आता होम सक्सेसफुल झालेला असतो बघा प्रेक्षक अर्णव ईश्वरीचा. वल्लारी आणि नम्रता किती ठरवलं तरी त्यांचा हवन पूर्णपणे झालेला असतो बघा प्रेक्षक आता इथे ईश्वरी आणि अर्णवचा. तर आता ईश्वरी आलेली असते आपल्या खोलीमध्ये. तर आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही मठातून घरी आलेले असतात बघा प्रेक्षक तर आता अर्णव तयार झालेला असतो. तर आता तो बघतो बास्केटमध्ये काय म्हणून. सुंदर एवढं सगळं सामान घेतलेस तू. राहायला नाही जातोय आपण येणार आहोत परत असं म्हणतो अर्णव. हे सगळं सामान तुमचंच आहे असं म्हणते ईश्वरी. माझं आहे असं म्हणतो अर्णव. हे काय पाण्याची बॉटल कशाला. मी घेतली असती ना जाताना कुठेही असं म्हणतो अर्णव. सर अहो त्या प्लास्टिकच्या असतात आणि ही बॉटल आपण फक्त स्पर्धेसाठी नाही कायमची वापरायची असं म्हणते आता ईश्वरी. काय स्पेशल आहे बॉटलमध्ये असं म्हणतो अर्णव. सर अहो तांब्याच्या बॉटलमध्ये साठवलेलं पाणी हे पचनासाठी खूप चांगलं असतं असं म्हणते ईश्वरी. पूर्वीपासूनच ही प्रथा आहे ना असं म्हणते ईश्वरी. ज्याच्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि जंतू सुद्धा मरतात आणि दिवसभर कसं ताजं तवानं वाटतं आणि प्लास्टिक पेक्षा हे कितीतरी पटीने आरोग्यदायी आहे ना असं म्हणते आता ईश्वरी. पण तांब्याची बॉटल होती ना आपल्याकडे मग ही नवीन का घेतली असं म्हणतो अर्णव. नवीन घेतली कारण ही असल देहरादून तांबा प्रोडक्टची बाटली आहे आणि त्यात भारत GI टॅग असलेलं उत्पादन असं म्हणते ती. म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग असलेलं उत्पादन. कुशल कारागिरांनी पारंपरिक धातू पासून बनवलेलं हे पारंपरिक धातू आहे असं म्हणते ती आणि भारत सरकारने ह्याला हा प्रतिष्ठेचा दर्जा दिलाय. तर बघा प्रेक्षक ऍडव्हर्टाईज आहे. ही बाटली वापरून आपण त्या कारागिरांना पाठिंबा देतोय. त्यांची कला आम्ही जिवंत ठेवतोय असं म्हणते. प्लास्टिकच्या ऐवजी हे वापरणं हे पर्यावरणासाठी चांगलंच आहे ना असं म्हणते ईश्वरी. तुला माहितीये मी सिंदूर हे दे बघतो असं म्हणतो अर्णव. तर आता इथे पाणी पितो बघा प्रेक्षक अर्णव. असं म्हणतो अर्णव. व्हेरी टेस्टी असं म्हणतो पाणी पिऊन. म्हणजे मिठाई पण आवडली असं म्हणतो. तुला माहितीये तुम्हाला आवडणार असं म्हणते ती. सिंदूर राईट आपण ही बॉटल आता आपल्याकडेच ठेवूया असं म्हणतो. घेऊन जाऊ असं म्हणतो. बरं सगळं झालं त्यावरून अजून काय घ्यायचं नाही असं म्हणतो. लेट्स गो असं म्हणतो. तर चालेल असं म्हणते आता इथे ईश्वरी. चला असं म्हणते ती. तर आता इथे दोघे जातात बघा प्रेक्षक अर्णव ईश्वरी आकाश नम्रता चला उशीर
होईल असं म्हणतो अविनाश आणि बोलवतो सगळ्यांना कॉम्पिटिशनला जाण्यासाठी. तर आता आजी येतात बघा प्रेक्षक हो दही साखर घेऊन. चिंटू ईश्वरी आतापर्यंतच्या दोन्ही फेऱ्यांच्या वेळी खूप अडचणी आल्या, पण मला आता खात्री आहे की ह्या वेळेला एवढे प्रॉब्लेम्स नाही येणार. तुम्ही काही प्रॉब्लेम्स नाही येताच यशस्वी होणार असं म्हणतात ते. यशस्वी होणारच आहे. 2 राऊंड जिंकलेले आहेत, त्यामुळे कॉन्फिडन्स वाढलाय. त्याशिवाय बाप्पा पाठीशी आहेच असं म्हणतो आता अविनाश. हो यावेळी सुद्धा आम्ही जिंकण्याचा नक्की प्रयत्न करू असं म्हणते ईश्वरी. तर नम्रता पण आलेली असते. सात्विकाच्या नावाने चालू केलेली कंपनी तुम्ही नक्की सोडवाल असं म्हणते आता आजी. फक्त तुमच्या यशाला कुणाची दृष्ट नको लागायला असं म्हणतात आजी. नम्रता तिथेच असते बघा प्रेक्षक आणि आकाश सुद्धा. नम्रता असं म्हणतो आता इथे अविनाश. अरे नम्रता आकाश या उशीर होतोय असं म्हणतो अविनाश. आम्ही जातो असं म्हणतो आता इथे अर्णव. हो पुढे आम्ही आलोच असं म्हणतो अविनाश. आजीकडनं दही साखर घ्या असं म्हणते आता अंजली. तर आता नम्रता आणि आकाश सुद्धा घेतात. चला निघूया उशीर होतोय असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे बघा प्रेक्षक चला चला असं म्हणते आता इथे आजी. तर आता राकेशला दाखवलंय. तर आता राकेश प्लॅन बनवत असतो. तर आता तो पाणी पित असतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो मडका असतो ना, तर त्या मडक्यामध्ये बॉम्ब असतो. तर आता राकेश बघतो त्या बॉम्बकडे. तर त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. आज शेवटची मॅच असं म्हणतो आता इथे राकेश. आणि तू कायमचा बाद होणाऱ्या चिंटुकल्या असं म्हणतो आता इथे राकेश. तर आता इथे तो त्या मटक्यावरती कापड घालतो बघा प्रेक्षक राकेश. तुला अशी बॉलिंग टाकणार आहे ना मी की एकही बॉल येता येणार नाहीये तुला चिंटुकल्या असं म्हणतो आता राकेश. तर आता इथे तो बॉम्ब असतो बघा प्रेक्षक हो. तर आता बांधून घेत असतो त्या कपड्यामध्ये. तर आता तो म्हणत असतो राकेश की मिडन बॉल आणि शेवटच्या चेंडूवर विकेट दांडी गुल. तर आता राकेश खूप मोठमोठ्याने हसत असतो बघा प्रेक्षक हो. तर राकेश खूप आनंदात असतो. तर आता मग इथे समोर बघितलं कॅपमध्ये काय ते तुम्ही 4घे जण तुझ्या गाडीत नाही असं म्हणते आता इथे आजी. तर आता इथे अर्णव ईश्वरी आणि आकाश आणि नम्रता एकत्र येणार असतात. तर आता इथे नम्रता म्हणते नाही आकाश आमची एंट्री दुसऱ्या कंपनीतून आहे, त्यामुळे म्हटलं ही गाडी घेऊन जावं असं म्हणते आता नम्रता. तर आता इथे राकेश ड्रामा करायला लागतो. तर त्याच्या तोंडातून फेस येत असतो. त्याच्या तोंडातून फेस येतोय असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. तर आता त्याला बाहेर घेऊन जातात बघा प्रेक्षक. आम्ही ही कॉम्पिटिशन काही झाली तरी आपणच जिंकणार असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांचा हात पकडलेले असतात. तर आता इथे राकेश बघा प्रेक्षक गन पकडलेला असतो राकेश आणि आता तो बंदूक धरलेला असतो इन्स्पेक्टर वरती आणि गाडी बंद कर ती गाडी असं म्हणतो आता इथे राकेश. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे समजा तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.